Go. रेतीबंदर आणि कशळी ते घोडबंदर येथील गावातील पारंपरिक डुबीरेतीच्या व्यवसायाचे यांत्रिकीकरण केल्यास या व्यवसायावरती अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5000 ग्रामस्थ कुटुंब व जवळपास 15 कष्टकरी आदिवासी मजूर यांची उपजीविका नष्ट होईल आणि त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावरती भूकमारीचे गंभीर संकट ओढावेल. कुटुंब देशोधडीला लागतील अशी परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितल्याची माहिती डुबीरेती व्यावसायिकांचे प्रतिनिधी दशरथदादा पाटील यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक डुबीरेतीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दशरथदादा पाटील यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मुंब्रा, रेतीबंदर आणि कशळी ते घोडबंदर या ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपुत्र पारंपरिकरित्या डुबीरेती व्यवसाय शेकडो वर्षापासून करीत आहेत. आता या डुबीरेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांत्रिकीकरण केल्यास या डुबी व्यवसायावरती अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5000 ग्रामस्थ कुटुंब व वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी या भागातून येणारे कुपोषित भागातील जवळपास 15000 कष्टकरी आदिवासी मजुरांची उपजीविका संपुष्टात येईल व या सर्वांच्या कुटुंबावरती भूकमारीचे संकट ओढवेल. मुंब्रा व घोडबंदर खाडीतून पारंपरिक डुबीरेती व्यवसाय करणाऱ्या 200 ते 300 टन रंतीने भरलेल्या बार्जेस घेऊन जात असतात. असं असताना खाडीतून खोली करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथल्या भूमिपुत्रांचा हा पारंपरिक व्यवसाय बंद केल्यास ते देशोधडीला लागतील. खरं तर पारंपरिक डुबी व्यवसायामुळे 1000 कष्टकरी आदिवासींना व भूमिपुत्रांना उदरनिर्वाहाचं मोठं साधन उपलब्ध आहे. यामुळे राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित आमदार, खासदार, मंत्री व डुबी व्यावसायिक यांची एकत्रित बैठक बोलवावी अशी विनंती दशरथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे व टॅक्सी स्टँडचा लोकार्पण सोहळा संपन्न. शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्याकडे नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आपल्या खासदार निधीतून
घोडबंदर, वाघबीळ येथील हावरे सिटी व ब्रह्मांड आझादनगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरती तुळजाभवानी मंदिरासमोर नागरिकांसाठी टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेने केलेल्या मागणीनुसार खासदार निधीतून टॅक्सी स्टँड उभारण्यात आलं होतं। याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, दीपक साळवी, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, शाखा प्रमुख वसंत गावित, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हंडोरे, शाखा प्रमुख रमेश शिर्के, समन्वयक राम काळे, प्रवक्ते तुषार रसाळ, सहसचिव संजीव कुलकर्णी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अक्षता पांचाळ, सौ घाणेकर, कोपरी पाचपाकडी विभाग अधिकारी राजेश वायाळ, ज्येष्ठ नागरिक पाटील सचिन गांगुर्डे, वसंत कोंडबर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बागल दिनेश चिकणे, लिमेश बांडिलकर, जगन्नाथ तावडे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी संघटनेचे सदस्य व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे 27 नोव्हेंबरपासून राज्यभर काम बंद आंदोलन। राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित, बेरोजगार, अभियंता यांची प्रलंबित देयके तातडीने द्यावी व इतर अनेक अडचणी तातडीने सोडवावी, अन्यथा सोमवार 27 नोव्हेंबरपासून राज्यभर सर्व विभागाकडील कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे, पालघर, मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं की आमच्याकडे निधी देण्यासाठी पैसा नाही, मग आम्ही आत्महत्या करून टाकू, असंही त्यांनी यावेळी या इशाऱ्यामध्ये म्हटलंय। महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलसंपदा सर्व विभागाचे विकासकाचे काम करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामं करून अडचणीत आले आहेत। यावर वारंवार संघटनेने शासनाच्या निदर्शनास स्मरणपत्रेद्वारे आणलं असताना देखील त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही। मुख्यमंत्री यांनी कंत्राटदाराच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली व निविदा प्रक्रियामध्ये असलेली विकासाची कामे सोमवार 27 नोव्हेंबरपासून काम बंद करण्याच्या एकमुखाने निर्णय त्यांनी घेतला आहे। या आंदोलनामध्ये हजारो कंत्राटदार रस्त्यावरती उतरणार आहेत। या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामं बंद करण्यात येतील, असंही आवळे यांनी सांगितलं। हे कंत्राटदार मध्यम वर्गातील आहेत। दिवाळी होऊनही त्यांना निधी दिलेला नाही। त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। यावरती रविवारी 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व विभागांची विकासांची कामे सोमवार 27 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येतील। तसेच संबंधित काम करीत असलेल्या साईटवर शासन सदर अडचणी सोडवत नाही, म्हणून आम्ही जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफीनामाचा बोर्ड संबंधित कंत्राटदार, विकासक सदर कामाच्या स्थळी लावणार आहेत। कोण बोलतो देणार नाही, निधी आमच्या हक्काचा, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, मुख्यमंत्री साहेब निधी द्या, बांधकाम मंत्री साहेब निधी द्या, अरे निधी आमच्या हक्काचा, कोण बोलतो देणार नाही, निधी आमच्या हक्काचा, मुख्यमंत्री साहेब निधी द्या, बांधकाम मंत्री साहेब निधी द्या। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ मंगेश आवळे विभागीय अध्यक्ष, ठाणे, पालघर, मुंबई। 27 तारखेपासून, येत्या नोव्हेंबरच्या 27 तारखेपासून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे पूर्ण राज्यव्यापी काम बंद आंदोलन आम्ही
ठरवलेलं आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की ह्या शासनाकडे कंत्राटदारांची देयक देण्यासाठी पैसेच नाही आहेत. मला तर असं वाटतं की शासनाने आता स्पष्टपणे सांगावं की हे राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. एकीकडे सांगतात आम्ही विकासाचं पर्व केले, 5,000 कोटी 10,000 कोटी 25,000 कोटीची कामं आम्ही मंजूर केली असं सांगतात. परंतु सद्यस्थिती परिस्थिती जर जमिनीवरची बघितली तर फुटकळ ठेकेदार जो काम करणारा आहे, ज्याचं कमीत कमी देयक 1 लाख असतं, जास्तीत जास्त देयक त्याचं हे 1 कोटीच्या आसपास असतं. हा जो मधला जो गरीब वर्गातला फुटकळ ठेकेदार आहे त्याचा निधी देण्यासाठी जे पैसे लागतात 100 कोटीची आमची मागणी असताना आम्हाला वर्षभरामध्ये शासनाने फक्त 7 कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत. हे 7 कोटी रुपये म्हणजे गणपतीचा सण गेला, दसऱ्याचा सण गेला, दीपावलीचा सण गेला, आम्ही आमचे पुरवठादार असतील, आमचे जे लेबर कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना आम्ही आमचे पैसे कसे द्यायचे? आणि तरी सुद्धा सांगते शासन काम करा. आता तुम्हाला एक मस्तपैकी खूप चांगलं कारण सांगतो की मुख्यमंत्र्यांचं स्वप्नातलं असं सिव्हिल हॉस्पिटलचं काम करायचं होतं. ते सिव्हिल हॉस्पिटलचं काम आमच्याकडे शिफ्टिंग करून घेतलं. काम तिथे पूर्ण झालेलं आहे मेंटलच्या जागेमध्ये. त्याची देयके आम्हाला देऊ शकत नाहीत का? तर मंजूर नाहीयेत. का ती कामं मंजूर होत नाहीत आमची? कोर्टाची कामं जी असतील ती आम्ही वॉर फुटिंग वरती करून दिलीत, युद्ध पातळीवरती. ती कामं आमची अजून मंजूर नाहीयेत, त्यांचा निधी उपलब्ध नाहीये. पोलीस प्रशासनाचं मागच्या वर्षी एवढं जोरदार त्यांची त्या 3 बिल्डिंग ABC बिल्डिंग होत्या, त्याच्यावरती खूपशी म्हणजे पत्रव्यवहार झाला पोलीस खात्याचा आणि बांधकाम विभागाचा. त्याची कामं आमच्या कंत्राटदारांनी युद्ध पातळीवरती केली, परंतु त्याची मंजुरी नाही, त्याला निधी उपलब्ध करून देत नाही. म्हणजे शासन नेमकं करतंय काय आणि हे अधिकारी काय करतायत? तर हे अधिकारी जे आहेत ह्यांचे जे लिपिक आहेत हे कार्यालय चालवतायत. त्यामुळे अधिकाऱ्यांना माहिती पडत नाहीत की आपण कुठल्या मागणी करावी, कुठली निधी घ्यावी. त्यामुळे असल्या अधिकाऱ्यांचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतोय की त्यांनी ही अशी कामं करतात म्हणून. ठाण्यात लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा 2023 या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती. आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा 1 आणि 2 डिसेंबर रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होत आहे. लक्षवेध, ॲडमार्क, मल्टीव्हेंचर व कॉर्पोरेशन वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात 126 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी संपन्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचं उद्घाटन 1 डिसेंबर रोजी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील, अशी माहिती या उपक्रमाचे सहआयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, टिसा, कोसिया आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे हे 3रं वर्ष असून 10,000हून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक 2 दिवसामध्ये भेट देणार आहेत. भारताच्या इकोसिस्टीम तसेच GDPमध्ये लघु उद्योजकांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघु उद्योजकांना संकलित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध आणि 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान लघु उद्योजकांना तसेच नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन प्रदर्शन देखील येथे असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने टोगो या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अंमलबजावणीची सुरुवात होणार आहे. प्रेस कॉन्फरन्स इकडे आपण गडकरी कट्टामध्ये पार पाडतोय आणि त्याचं औचित्य आहे बिझनेस जत्रा 2023 जो 1 आणि 2 डिसेंबरला ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला होतोय. हा कार्यक्रम यावेळेला आपलं 3रं पर्व आहे. या कार्यक्रमामध्ये प्रदर्शन, परिसंवाद आणि संधी असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. टिपटॉप प्लाझामध्ये 1 आणि 2 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजता इनॉग्रेशन सेरेमनी होणार आहे. एकूण 126 व्यवसाय आपले उत्पादन आणि सेवा घेऊन तिकडे स्वतःचं प्रदर्शन करणार आहेत. 2 दिवसांच्या दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत आणि या परिसंवादामध्ये व्यवसाय क्षेत्रातले दिग्गज व्यक्ती, मान्यवर व्यक्ती, प्रतिथयश उद्योजक, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह देखील सहभागी होणार आहेत. आणि या 2 दिवसांमध्ये आम्ही आशा करतोय की 10,000 पेक्षा जास्त मंडळी, उद्योजक, लघु उद्योजक, स्वयंरोजगार करते, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे, अशी मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होती. जत्रेचं आकर्षण काय, तर बरेचसे असे स्टॉल्स आहेत ना, ते त्यावेळेस तुम्ही आल्यानंतरच काय. मागच्या जसं आमचा फ्युनरल मॅनेजमेंटचा जो स्टॉल होता, जे यम सुखांत म्हणून, तो यम सगळ्यांनी बघितला होता. तो यम असं एक वेगळं आकर्षण त्यावेळेसचं होतं.
पण यावेळेस असे बरेचसे हिडन आकर्षण आहेत जे आता मी इकडे रिव्हील नाही करणार. त्यावेळेस तुम्ही जत्रेला याल, ते कव्हर केल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय वेगळेपण आहे त्यामध्ये. पण यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे उद्घाटन आपण ठेवणार आहोत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आणि प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने जे होतंय लार्ज ग्रीन इंडिया जे स्टार्टअप आहे, त्या स्टार्टअपचं आकर्षण असं आहे आपलं घन कचरा मॅनेजमेंट, जे कचरा वेस्ट मॅनेजमेंट जो महत्वाचा आणि एक खूप कठीण आणि जटिल प्रश्न महानगरपालिका आणि यंत्रणांसाठी झालाय. तर त्याच्यामध्ये पेटंटेड जी गाडी आहे, जे पेटंटेड जी व्हॅन आहे ना, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. त्या गाडीचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण सांगतो की त्या गाडीच्या द्वारे तुम्ही तुमचा वेस्ट जे आहे, जो तुमचा ओला कचरा आहे, तो 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं. आणि जो कचरा तुमचा घरापासून किंवा ऑफिसेस पासून अगदी पूर्ण डम्पिंग ग्राउंड पर्यंत घेऊन जावा लागतो, त्याच्यानंतर त्याचं खूप वेळानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं. तर ते सगळ्या काहीची गरज नाही. हे जे पेटंटेड गाडी जगामध्ये एकमेव, भारतामध्ये एकमेव अशी, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं. तर हे एक प्रमुख आकर्षण आहेत. असे अजून अर्धा आकर्षण आहेत, ते मी इकडे सांगत नाहीत. आमच्या पाटील काकी आहेत,